नमस्कार. अजून काही हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे एक्झाम्पल्स बघणार आहोत आपण. एक्झाम्पल आहे, इफ y इज इक्वल टू e रेज टू m tan इनवर्स x, then prove that 1 plus x square into y double dash plus 2x minus m into y dash is equal to 0. Here y dash means first derivative, y double dash means second derivative. सो आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह पर्यंत काढायचं आहे अँड आपल्याला जे काही आन्सर येईल ते असं ऍडजस्ट करायचं आहे की हे स्टेटमेंट प्रूव्ह झालं पाहिजे. जेव्हा शो दॅट प्रूव्ह दॅट असं म्हटलं असेल तेव्हा जे काही आपण आन्सर काढलेलं असतं ते आन्सर थोडंसं रिॲडजस्ट करावं लागतं, कारण जे दिलंय स्टेटमेंट ते तसंच्या तसं दिसलं पाहिजे. देअरफॉर त्यामुळे वाय डॅश दिसतंय, वाय डबल डॅश दिसतंय, दोन्ही काढणारच आहोत आपण, पण फायनली वाय डबल डॅश म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर ते स्टेटमेंट ह्या पद्धतीने रिअरेंज करावं लागेल, ॲडजस्ट करावं लागेल. एवढंच असतं फक्त त्याच्यात. जे शो दॅट म्हटलंय की प्रूव्ह दॅट म्हटलंय तसंच्या तसं स्टेटमेंट तुम्हाला ते अरेंज होतं आहे किंवा ॲडजस्ट होतं हे तुम्हाला दाखवायला लागतं. तुमचं वाय डबल डॅश काही आन्सर असू दे, ते आन्सर हे अशा पद्धतीने तुम्ही रिप्रेझेंट करू शकता, हे तुम्हाला तिथे प्रूव्ह करायचं असतं. सो प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल्स एका पद्धतीने म्हटलं तर इट्स इझी, कारण प्रूव्ह दॅट म्हटलंय म्हणजे तुम्हाला आन्सर माहिती आहे की तुमच्या डोळ्यासमोर आहे की तुम्हाला काय आन्सर यायला हवं आहे. आणि दुसरं असं आहे की जसं आन्सर त्यांनी दिलं आहे प्रूव्ह दॅटसाठी त्याच मेथडने किंवा त्याच प्रमाणे आपला आन्सर आलं पण पाहिजे. नुसतंच y1 y2 काढलं आणि हे y2 आहे आता दिस इज द आन्सर असं म्हणून चालणार नाही. जे स्टेटमेंट दिले त्याच्यात ते अरेंज पण करावं लागतं. सो असं पण आहे. सो इट इज इझी ऑल्सो आणि थोडंसं डिफिकल्ट का, कारण ते तसं अरेंज करून आपल्याला तिथे प्रूव्ह करावं लागतं. सो फर्स्ट एक्झाम्पल घेऊया. आता y इज इक्वल टू e रेज टू m tan इनव्हर्स x म्हटलंय. डायरेक्ट तुम्ही ई रेज टू एक्सचा फॉर्म्युला यूज करून ते सॉल्व्ह करू शकता, पण आपण शक्यतो एक्झाम्पल असेल ते सिम्पल करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपल्याला काही मेथड्स आधीच्या माहिती आहेत ज्या आपण डेरिव्हेटिव्हमध्ये यूज करतो की ई रेज टू आलंय, ई आणि लॉग हे काय होतं एकमेकांचे अपोजिट असल्यामुळे कॅन्सल होऊ शकतं. सो ई रेज टू एम टॅन इनव्हर्स एक्स एवढं मोठं फंक्शन आहे, एम टॅन इनव्हर्स एक्स. त्यामुळे ई रेज टू एक्सचा जरी फॉर्म्युला सिम्पल असला तरी डेरिव्हेटिव्ह ऑफ एम टॅन इनव्हर्स एक्स असं ते वाढत जाणार आहे. सो आपण इथे जर लॉग अप्लाय केलं तर थोडंसं सिम्पल होईल. तुम्हाला कुठल्या मेथडने सॉल्व्ह करायचं असेल त्या मेथडने तुम्ही जाऊ शकता, पण जास्तीत जास्त जी सिम्पल मेथड आहे ती मेथड शक्यतो अप्लाय करावी. फायनली आपल्याला हे स्टेटमेंट प्रूव्ह करायचं. सो आपण लॉग अप्लाय करूया बोथ साईडला. त्यामुळे ई रेज टू जे आहे ते डायरेक्ट आपल्याला म्हणजे फंक्शन म्हणून येईल एम टॅन इनव्हर्स एक्स, तर ते जास्त जरा सोपं जाईल. सो अप्लाइंग लॉग ऑन बोथ साइड वी हैव log y is equal to log of e raised to एग्जाम्पल है e raised to m tan inverse x. पण log टू द बेस ई, जेव्हा आपण टू द बेस ई असतो तेव्हा बेस त्याचा लिहित नाही. 10 वगैरे असला ए वगैरे असला तर बेस लिहितो आपण, पण लॉग नॅचरल लॉग आहे त्याचा बेस इथे आपण मेन्शन करत नाही, मेन्शन केला नाही म्हणजे नॅचरल लॉग आहे. सो लॉग आणि ई हे काय होणार आहे, व्हॅनिश होणार आहे म्हणजे, आणि फक्त हे जे फंक्शन आहे ते इथे येणार. दॅट मीन्स दॅट इम्प्लाइज लॉग वाय इज इक्वल टू एम टॅन इनव्हर्स एक्स. बऱ्यापैकी आता सिम्प्लिफाय झालं. टॅन इनव्हर्स एक्सचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे आपल्याकडे, त्याचं डेरिव्हेटिव्ह काय ते माहिती आपल्याला. सो आपण अप्लाय करू शकतो. हिअर एम इज कॉन्स्टंट, त्यामुळे तो तर आपल्याला डेरिव्हेटिव्हच्या बाहेरच आणता येईल. तर आता अप्लाइंग किंवा डिफरन्शिएटिंग ऑन बोथ साईड असं लिहायचं. डिफरन्शिएटिंग ऑन बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, त्यामुळे हा वाय ट्रीट ॲज अ अदर फंक्शन. त्यामुळे वाय हे जे नोटेशन आहे की वाय हे जे व्हेरिएबल आहे ते वेगळं आहे असं आपल्याला ट्रीट करायला लागेल. त्याचं चेन रूल प्रमाणे डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय पण करायला आहे. लॉग अप्लाय करण्याच्या मेथडमध्ये आपण ह्या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह केलेली आहे. सो लॉग वाय डिफरन्शिएटिंग ऑन बोथ साइड्स. We will get log y. log y चं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/y. पण नुसतं 1/y लिहून चालेल का, कारण y इज डिफरंट, देअरफॉर dy by dx. कारण विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचं ना, सो dy by dx इथे राहणार m इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनव्हर्स एक्स. आता हे सिम्पल आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनव्हर्स एक्स इज हा m राहिला इथेच. टॅन इनव्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. सो 1/y dy by dx इज इक्वल टू दिस. पण आपल्याला हे y डॅश मिळालं. dy by dx मीन्स y डॅश. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह मिळालंय
पण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह हे फक्त आपण dy बाय dx लेफ्ट साईडला ठेवणार आहोत, बाकी सगळ्या टर्म्स आपल्याला राईट साईडला न्यायला लागतील आणि मग y2 y डबल डॅश काढता येईल आपल्याला. सो 1 अपॉन y dy बाय dx इज दिस. therefore dy बाय dx इज इक्वल टू y इकडे ट्रान्सफर करायचं. therefore y डॅश और dy बाय dx इज इक्वल टू हा y इकडे दिला की my अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. अगेन डेरिव्हेटिव्ह आपल्याला पुढे काय घ्यायचं आहे, तर विथ रिस्पेक्ट टू एक्सच घ्यायचं आहे. वाय डॅश काय वाय डबल डॅश काय विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, त्यामुळे व्हेरिएबल एक्स मधली असली पाहिजे. एक्स या व्हेरिएबल मधलं सगळं एक्सप्रेशन असलं पाहिजे. इथे सगळं एक्स मध्ये कॉन्स्टंट जाऊ दे, पण वाय पण काय आहे, वाय हा विथ रिस्पेक्ट टू एक्स असला तरी तिथे वाय आहे, तर वाय ची विथ रिस्पेक्ट टू एक्स व्हॅल्यू काय आहे ती इथे आधी इनपुट करावी लागेल आणि नंतरच आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकतो. बिकॉज विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं आहे. देअरफॉर सगळं एक्सप्रेशन जे आहे ते कम्प्लीट एक्सप्रेशन कसं असलं पाहिजे, एक्स या व्हेरिएबल मधलं असलं पाहिजे. देअरफॉर वाय डॅश और dy बाय dx वाय डॅश लिहूया आपण. वाय डॅश इज इक्वल टू m इंटू वाय ची व्हॅल्यू m, वाय मीन्स e रेस टू m tan इनवर्स x, e रेस टू m tan इनवर्स x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता इथे एक तर कॉन्स्टंट आहे, त्याला आपण कधी बाहेर आणू शकतो, लेफ्ट साईडला आणू शकतो. आता ई रेस टू एम टॅन इनवर्स एक्स हा न्यूमरेटर आणि 1 प्लस एक्स स्क्वेअर हा डिनॉमिनेटर, सगळे एक्स मधले आहेत. सो आपण वाय डबल डॅश ह्या स्टेजला फाइंड आउट करू शकतो. त्यामुळे वाय डबल डॅश किंवा d2y बाय dx स्क्वेअर, बिकॉज लेफ्ट साईडला फक्त वाय डॅश आहे म्हणजे dy बाय dx आहे, त्यामुळे डायरेक्ट त्याचं डेरिव्हेटिव्ह लिहू शकतो. पुन्हा इथे एक वाक्य लिहायचं, डिफरन्शिएटिंग ऑन बोथ साइड्स वाय डबल डॅश इज इक्वल टू m कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर आणलं. आता जे व्हेरिएबल आहे त्यांचं कसं डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल, u अपॉन v रूल प्रमाणे, बिकॉज न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर दोन्ही एक्स मधली फंक्शन्स आहेत. सो u अपॉन v रूल काय सांगतो, v जो आहे तो ॲज इट इज 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u ई रेस टू m टॅन इनवर्स एक्स मायनस न्यूमरेटर म्हणजे फर्स्ट तुम्ही जसा पाठ केला असेल तसा टॅन इनवर्स एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि डिनॉमिनेटर मध्ये इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर, कारण अपॉन व्ही स्क्वेअर असतं ना सगळं, जो व्ही आहे त्याचा स्क्वेअर. तर आपण थोडंसं सिम्प्लिफाय करून आधी आता डेरिव्हेटिव्ह काढूया आणि देन सिम्प्लिफाय करूया. देअरफॉर वाय डबल डॅश इज इक्वल टू एम इंटू ब्रॅकेट काय काय येणार आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता इथे डेरिव्हेटिव्ह काढत बसायची गरज आहे का, कारण आपण y इज इक्वल टू ई रेस टू m टॅन इनवर्स एक्स ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह काढून ठेवले. ते काय आलं my अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, याचंच आहे ना डेरिव्हेटिव्ह. ई रेस टू m टॅन इनवर्स एक्स घेतलं त्याचंच हे y डॅश काढलंय, त्यामुळे पुन्हा तीच मेथड करायची गरज नाही, आपल्याकडे रेडीमेड आहे. त्याला इक्वेशन पाहिजे तर इक्वेशन 1. सो इक्वेशन 1 प्रमाणे आपण ह्याची व्हॅल्यू इथे डायरेक्ट लिहू शकतो. ती काय आहे my अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. नंतर लिहूया y ची व्हॅल्यू काय आहे ती my अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे आपल्याकडे इक्वेशन 1 मध्ये, तर आपण डायरेक्ट घालूया, पुन्हा एवढी मेथड करायची गरज नाही. मायनस दिस ई रेस टू m टॅन इनवर्स एक्स इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह, ते किती येणार आहे 1 प्लस एक्स स्क्वेअरचं सोपं आहे, 1 चं 0 आणि एक्स स्क्वेअरचा 2x, सो इथून 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे अपॉन v जो आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपल्याला थोडं सिम्प्लिफाय करायचं. देअरफॉर y डबल डॅश इज इक्वल टू m इंटू ब्रॅकेट 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू my म्हणजे काय असणार आहे तर ई रेस टू m टॅन इनवर्स एक्स, ते लिहून घेऊया. आता इथे 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे आणि इथे पण सेम तोच ब्रॅकेट आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर, सो तो कॅन्सल आउट होणार आहे. सो हा आणि हा ब्रॅकेट कॅन्सल झाला. आता m इंटू y मीन्स ई रेस टू टॅन इनवर्स एक्स m टॅन इनवर्स एक्स मायनस दिस 2x इंटू ई रेस टू m टॅन इनवर्स एक्स आणि याचा डिनॉमिनेटर काय आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. आता न्यूमरेटर मध्ये काही कॉमन येते का बघूया. ई रेस टू m टॅन इनवर्स एक्स दोन्ही ठिकाणी आहे, सो न्यूमरेटर मध्ये ते कॉमन येईल, त्याला आपण बाहेर आणूया न्यूमरेटरच्या.
So that implies y double dash x is equal to m into bracket m सॉरी हे कॉमन नाही येणार आहे, कॉमन फक्त e रेस टू m tan इनवर्स x एवढंच कॉमन येणार आहे इनटू ब्रॅकेट अनकॉमन करायला m मायनस इथे राहिले 2x मायनस 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. आता अजून काही कशाची व्हॅल्यू आपल्याला लिहिता येईल का ते बघूया. आता इक्वेशन 1 मध्ये y डॅशची काहीतरी व्हॅल्यू होती इथे आहे बघा, y डॅश इज इक्वल टू m e रेस टू m tan इनवर्स x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता हा जो m आहे तो मल्टिप्लिकेशन मध्ये आला ना, y डबल डॅश इज इक्वल टू काय आलं m e रेस टू m tan इनवर्स x इनटू m मायनस 2x हा ब्रॅकेट अपॉन. आता आपल्याला व्हॅल्यू कशाची सबस्टिट्यूट करता येईल लागेल तर y डॅश इज इक्वल टू m इनटू दिस अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. पण 1 प्लस एक्स स्क्वेअर हा एकच ब्रॅकेट, इथे 1 प्लस एक्स स्क्वेअरचे दोन ब्रॅकेट आहेत स्क्वेअर असल्यामुळे. सो आपण ते दोनदा लिहूया 1 प्लस एक्स स्क्वेअर इनटू 1 प्लस एक्स स्क्वेअर, कारण दोन ब्रॅकेट आहेत ना स्क्वेअर असल्यामुळे. त्यापैकी ह्या सगळ्यासाठी आपण काय लिहू शकतो तर y डॅश ही सबस्टिट्यूट करू शकतो. दॅट इम्प्लाइज y डबल डॅश इज इक्वल टू दिस इज y डॅश इनटू हे m मायनस 2x आणि अपॉन दिस 1 प्लस एक्स. खरं तर याला ब्रॅकेट घालायची गरज नाही, आता एकच आहे ना सिंगल. खरं तर हे y डबल डॅश म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह डबल डेरिव्हेटिव्ह आलेलं आहे, पण आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल कारण हे फायनल आन्सर नाहीये. म्हणून म्हटलं प्रूव्ह दॅट असेल तर आपलं जे आन्सर आलेलं असतं ते लास्ट आन्सर असं म्हणू शकत नाही, त्यांनी जसं दिलेलं स्टेटमेंट त्याप्रमाणे ऍडजस्ट करावं लागतं. सो आपल्याला y डबल डॅशला काय आहे 1 प्लस एक्स मल्टिप्लिकेशन मध्ये, सो ह्याला इकडे आणायला लागेल म्हणजे तसं ते अपियर होईल. सो दॅट इम्प्लाइज 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू y डबल डॅश इज इक्वल टू m मायनस 2x इंटू y डॅश. बऱ्यापैकी ते स्टेटमेंट दिसायला लागले. आता फक्त हे इकडे आणलं आणि थोडं ऍडजस्ट केलं की जे प्रूव्ह करायला सांगितलं ते दिसेल. दॅट इम्प्लाइज आता ह्याच्याप्रमाणे ऍडजस्ट करायला लागायचं 1 प्लस एक्स स्क्वेअर y डबल डॅश मायनस दिस m मायनस 2x y डॅश इज इक्वल टू 0. बऱ्यापैकी त्यासारखं स्टेटमेंट आले. थोडंसं अजून डिफरन्स आहे की इथे प्लस साईन आहे आणि इथे 2x मायनस m आहे, इथे m मायनस 2x आहे. अर्थात m मायनस 2x 2x मायनस m करताना मायनस साईन बाहेर येईल आणि मायनस मायनस प्लस होऊन जाईल. सो दॅट इम्प्लाइज 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू y डबल डॅश मायनस बाहेर आलं सो प्लस 2x मायनस m into y dash is equal to 0 and hence proved. कारण जे स्टेटमेंट प्रूव्ह करायला सांगितलं तर तसंच्या तसं स्टेटमेंट दिसतं. सो जेव्हा शो दॅट असेल प्रूव्ह दॅट असेल तेव्हा त्या स्टेटमेंटमध्ये किती डेरिव्हेटिव्ज लागणार आहेत ते बघायचं. त्याप्रमाणे y1 y2 y3 जे काही काढायचं असेल ते काढायचं आणि शेवटी ते आलंय त्याप्रमाणे ॲडजस्ट करायचं.